नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 7वी मध्ये सराव संच 40 हा सोडवत असताना आपण आज 5 उदाहरणे पाहणार आहोत। पहिला आहे, रिहानाने 1500 रुपये शाळेतील संचयिकेमध्ये म्हणजे शाळेतील एका बँकेमध्ये दर साल दर शेकडा 9 दराने 2 वर्षासाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम परत मिळेल। आता पहा, म्हणजे तिला तिच्या रकमेवर मिळणारं व्याज आपण काढावं लागेल, म्हणजे सरळ व्याज बरोबर काय होतं। तर अगोदर आपल्याला या बाजू लक्षात घ्यावं लागेल। तिने ठेवलेली रक्कम म्हणजे मुद्दल 1500 रुपये, दर कोणत्या दराने, दर साल दर शेकडा 9% दराने, आणि काळ म्हणजे किती वर्षासाठी, तर 2 वर्षासाठी। तर सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 हे सूत्र आहे। म म्हणजे मुद्दल। आता व्याज बरोबर मुद्दल आहे 1500 गुणिले दर आहे 9 गुणिले काळ आहे 2 वर्षे भागिले 100। मग हे 2 शून्य काढले आपण, हे 2 शून्य काढले। आता 15 दुनी 30 गुणाकार आपण सोपा कसा करायचा पहा। व्याज बरोबर 15 दुनी 30 गुणिले 9 बरोबर, मग हे शून्य असंच ठेवायचं, 9 त्रिक 27 270 रुपये व्याज आलं। मग तिला किती रक्कम मिळेल, तर तिचं मुद्दल म्हणजे आपल्याला रास काढायची, मुद्दल अधिक व्याज बरोबर मिळणारी रक्कम, त्यालाच रास म्हणतो आपण। मुद्दल होतं 1500 रुपये अधिक 270 बरोबर 0 आणि 2 0 आणि 0 7 आणि 0 7 5 आणि 2 7 1770 रुपये मिळतील। मग रिहानाला 1770 रुपये रक्कम मिळाली। पहिलं उदाहरण संपलं। आता आपण दुसरं उदाहरण घेऊया। पहा, जेठालाल यांनी बँकेकडून दर साल दर शेकडा 10 या दराने 2,50,000 रुपये 5 वर्षाच्या मुदतीने गृह कर्ज घेतले। दर आहे 10%। मुद्दल, आता दिलेल्या गोष्टी काय आहेत आपण काढूया। मुद्दल बरोबर 2,50,000 रुपये, दर साल दर शेकडा 10% दराने 5 वर्षाच्या मुदतीने घेतली। मुदत आहे 5 वर्ष मुदतीने घेतलेले आहे। तर त्यांना प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावे लागेल, तसेच त्यांना बँकेला एकूण किती रक्कम द्यावी लागेल। 2 गोष्टी आहेत। प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावं लागेल, 5 वर्षाच्या मुदतीने घेतलेलं आहे, तर आपण 5 वर्षाचं एकूण व्याज काढून घेऊया। व्याज बरोबर मगाशी सूत्र आपण काढल्याप्रमाणे म गुणिले द गुणिले क भागिले 100। मग बरोबर इथंच घेऊ आपण 2,50,000 मुद्दल गुणिले दर 10% गुणिले किती वर्षासाठी, तर 5 वर्षासाठी भागिले 100। आता या ठिकाणी आपण काय करू, हे सोपं कसं करता येईल, तर 5 1 5 5 2 10 0 0 10 1 किंवा हा शून्य कपात केला, हा शून्य कपात केला, इथे एकच राहिला। आता हे राहिले 2 न खाली आणि वर भाग घालू आपण। बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4 उरले 1, बे 5 10 आणि मग बे 0 0 बे 0 0 बे 0 0 1,25,000। व्याज किती आलं, 1,25,000 व्याज आलं। किती वर्षासाठी आले, तर 5 वर्षासाठी आलेलं आहे। मग आपल्याला एकूण 5 वर्षात किती रक्कम परत करावी लागेल। 5 वर्षानंतर मुद्दल होतं, मुद्दल अधिक व्याज बरोबर रास, याप्रमाणे मुद्दल होतं 2,50,000 अधिक व्याज 1,25,000
25,000 बरोबर. आता हे 3 शून्य हे 3 शून्य आपण बेरीज केली सरळ. 5 आणि 0 5, 5 आणि 2 7, 2 आणि 2 4, 2 आणि 2 किती होतं पहा. आपण 2,50,000 1,25,000 इथं 2,50,000. हां, हे 2 डबल लिहिण्यात आलं. मी म्हणाले कन्फ्युजन कुठं व्हायला आपल्याला. हे 3 शून्य हे 3 शून्य आपण 3 शून्य लिहिले. हा 0 आणि 5 5, 5 आणि 2 7, 2 आणि 1 3, 3,75,000 रुपये. मग हे 3,75,000 रुपये त्यांना एकूण रक्कम द्यावी लागेल 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतर बँकेला किती रक्कम द्यावी लागेल. 3,75,000 रुपये द्यावे लागतील. आणखीन एक प्रश्न होता की प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावे लागेल. मग व्याज किती दिले. 1,25,000 एकूण व्याज. आणि किती वर्षासाठी आहे. 5 वर्षासाठी. म्हणजेच प्रत्येक वर्षासाठी द्यावे लागणारे व्याज बरोबर पहा. आता व्याज एकूण व्याज आहे 1,25,000 भागिले 5. तर 5 दुनी 10, 2 उरले. या 12ला भाग घातला. 10 मधून 2 12 मधून 10 गेले. 2 उरले. 2 दशक 5 25, 5 5 25, 5 0 0 5 0 0 5 0 0 0चा भाग. म्हणजेच 25,000 रुपये प्रत्येक वर्षी व्याज द्यावे लागेल. व्याज हा सुद्धा प्रश्न आपल्याला इथे सुटतो. एकूण रक्कम 3,75,000 रुपये त्यांना द्यावी लागेल. आता पुढचं उदाहरण आपण घेऊया. मोठं उदाहरण आलं अजिबात घाबरायचं नाही. अगदी शांततेनं उदाहरण करायचे. श्रीकांतने 85,000 रुपये दर साल दर शेकडा 7 दराने 2.5 वर्षासाठी बचत बँकेत ठेवले तर त्यांना मुदतीच्या शेवटी किती सरळ व्याज मिळेल. पहा, पण ह्या गोष्टी लिहायच्या अगोदर. मुद्दल किती होतं. 85,000. दर साल दर शेकडा 7% आणि काळ या ठिकाणी 2.1/2 म्हणजेच 2.5 वर्षे आहे. मग याला दशांश रूपात आपण जर घेतलं किंवा गुणाकार 2 दुनी 4 आणि 1 5/2 असं केलं. पहा, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची इथे आपण असंही करू शकतो. 2 दुनी 4 1 उरला, दशांश दिला आहे, त्याच्या पुढे 0 2 पंचे 10 म्हणजेच किंवा 2.5 वर्षे 2.5 वर्षे म्हणजेच 2.5 वर्षे. हे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये 2.5 लिहिलेला आहे आणि हे दशांश अपूर्णांकामध्ये लिहिलेलं आहे. हे आपल्याला गणितामध्ये सोपं जातं थोडंसं. असंही लिहिलं तर काही अडचण नाही. मग व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क म्हणजेच मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. मग मुद्दल आहे 85,000 गुणिले दर 7% गुणिले 2.5 2.5 वर्षे भागिले 100. आता हा जो दशांश आहे ह्याच्यानंतर एक स्थळ आहे. म्हणजे हा दशांश आपण डायरेक्ट उडवून टाकलं आणि खाली 0 घेतलं तरीही चालतं. आता हे झाले 25. आता हे 3 शून्य कपात केले आपण, हे 3 शून्य कपात केले तरीही आपल्याला गुणाकार सोप्या पद्धतीने करता येतो. मग आता उरलंय काय. 85 राहिले गुणिले 7 गुणिले 25. मग 25 7 175. 85 गुणिले 25 8 200 होते. 25 7 175. मग हा उभ्या पद्धतीने आपण गुणाकार करू वाटल्यास किंवा इकडं बाजूला करून घेऊ. 175 गुणिले 85. मग 5 5 25 सगळं आपण समोर करून पाहू. 5 5 25 5 दुनी
म्हणजे हातचे 2 5 7 35 आणि 2 36 37 हातचे 3 5 1 5 आणि 3 8 8 45ला 0 1 0 दिलं 8 45ला 0 हातचे आले 4 8 7 56 आणि 4 60ला 0 हातचे 6 8 1 8 आणि 6 14 5 5 7 7 8 8 4 1 1 हे बेरीज केली 14,875. या ठिकाणी किती सरळ व्याज आली तुम्हाला फक्त सरळ व्याज विचारले. सरळ व्याज बरोबर ही रक्कम ह्यांचा गुणाकार आलेला आहे सरळ सरळ 14,875 रुपये एवढं श्रीकांतला बँकेकडून मिळालेलं व्याज आहे. त्यानंतर चौथं उदाहरण पाहू. 5 उदाहरणं आपल्याला या ठिकाणी आहेत. व्याजाच्या काही दरांनी 5,000 रुपये मुद्दलावर 4 वर्षात 1,200 रुपये व्याज होते, तर त्याच दराने त्याच मुदतीत 15,000 रुपये मुद्दलाचे व्याज किती होईल. इथं दर दिलेला नाही. पहा काय काय दिले. मुद्दल 5,000 रुपये, आणखीन एक मुद्दल आहे पण ते आपण नंतर घेणार आहोत. गणित 2 भागात करायचे आपल्याला. व्याजाच्या काही दराने 5,000 रुपये मुद्दलावर 4 वर्षात, काळ 4 वर्षे, आणि 1,200 रुपये व्याज होते, म्हणजेच 1,200 रुपये व्याज होते. 1,200 रुपये. आता त्याच दराने म्हणजे कोणत्या आपल्याला माहीत नाही, म्हणजे दर इथं काय आहे काढायचं. मग पहा सूत्र हेच. व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. याचा दर काढून घेऊ आपण. बरोबर. मुद्दल किती आहे 5,000 रुपये. 5,000 रुपये मुद्दल. दर माहीत नाही, आपण स्पष्टपणे दर लिहूया. काळ किती आहे 4 वर्षे भागिले 100. बरोबर. व्याज दिलेलं आहे. व्याज किती आहे 1,200 रुपये. ह्याचं उत्तर 1,200 रुपये आहे. चला तर याच ठिकाणी आपण एक स्टेप कमी करूया. हे 2 शून्य काढूया, हे 2 शून्य काढूया. म्हणजे 50 गुणिले दर गुणिले 4. आता ह्याचा गुणाकार 50 गुणिले 4, मग आलं 200 गुणिले दर बरोबर 1,200 व्याज आलेलं असं आलं. मग या समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 200ने भागाकार करूया. काही फरक पडत नाही. दोन्ही बाजूला सारख्याच बाजूनं संख्येनं गुणाकार भागाकार आपल्याला करता येतो. मग 200 1 200 200 1 200, मला 200चा पाडा येतो. मग हे 2 शून्य कपात केले, हे 2 शून्य कपात केले, खालचे 2 वरचे 2. आता राहिले 12. बेक बे बेसख 12. मग काय आले पहा. दर बरोबर 6. दर बरोबर 6. शेकडा दर आहे 6%. आता हा दर मिळाला आहे. आता गणिताचा दुसरा अवतार, दुसरा भाग सुरू होतो इथूनच. त्याच दराने म्हणजे काय, हाच दर घ्यायचा आहे. अगोदर आपण दर घेऊ 6%. त्याच मुदतीत, मुदत किती होते 4 वर्षे, काळ 4 वर्षे, आणि मुद्दल बदलले 15,000 रुपये. मुद्दल 15,000 रुपये. याचे व्याज किती होईल काय काढायचे इथं व्याज. एका गणितात 2 गणितं आपल्याला त्यांनी मिळवून दिलेली आहेत. मग तेच सूत्र. व्याज बरोबर आपण ही दिलेली माहिती आणि काढावयाची माहिती लिहिली. म गुणिले द गुणिले क भागिले 100. बरोबर. मुद्दल किती 15,000 गुणिले दर किती 6%, काळ किती 4 वर्षे भागिले 100. हे 2 शून्य कपात केले, हे 2 शून्य कपात केले. आता 150 राहिले इथं गुणिले 6 हा गुणाकार अवघड जाते. मग आपण काय करू 15 चौक 60. पहा या ठिकाणीच लिहितो मी. 4 शून्य 0 आणि 15 चौक 60 गुणिले 6. आता इथं 6 0 0 6 0 0 6 6 36 3,600 रुपये काय करावं लागेल त्यांना व्याज. म्हणजे त्याच दराने त्याच मुदतीत 15,000 रुपयांचे व्याज किती होईल. 15,000 रुपयांचे व्याज बरोबर 3,600 रुपये होईल.
अशा पद्धतीनं हे उदाहरण 2 भागामध्ये आपल्याला विभागलेलं असेल आणि ते आपल्याला सोडवावं लागेल. आता 5वं उदाहरण आपण घेऊया. पहा, पंकजने 1,50,000 रुपये दर साल दर शेकडा 10 दराने 2 वर्षासाठी बँकेत ठेव म्हणून ठेवले. उदाहरण वाचून घ्यायचं, याच्यातला एक एक घटक समजून घ्यायचा आणि काय दिले या गोष्टी लिहायच्या. हे ठेवलेले रुपये आहेत, म्हणजे हे मुद्दल होतं पंकजचं. मुद्दल 1,50,000 रुपये मुद्दल. दशादशी 10 दराने, दर आहे 10. काळ किती वर्षासाठी ठेवले, तर काळ आहे 2 वर्षे. तर मुदतीनंतर एकूण किती रक्कम त्यांना परत मिळेल. इथं व्याज काढायचे आपल्याला, व्याज माहीत नाही आणि मग व्याज आणि मुद्दल मिळून रास निघते, ती राससुद्धा आपल्याला काढावायची आहे एकूण. पहा, मग व्याज बरोबर सूत्र आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ मध क लिहितो आपण भागिले 100. सोपं जातं आहे आपल्याला समजण्यासाठी. इथंच घेऊ आपण, किंवा हे खाली खाली घ्यायला पाहिजे. मी इथं व्हिडिओ दिसावा म्हणून समोर लिहितो. मुद्दल आहे 1,50,000 गुणिले दर आहे 10 वर्षे, काळ आहे दर आहे शेकडा 10 आणि काळ आहे 2 वर्षे भागिले 100. हे 2 शून्य कपात झाले, हे 2 शून्य कपात झाले. आता पहा, 10 ह्याला गुणलं म्हणजे 1 शून्य वाढतं इथं, म्हणजेच आता इथं 2 शून्य राहिले ना, 1500 गुणिले 10 म्हणजे 1 शून्य वाढवलं गुणिले 2, 1 2 3. हे गुणाकार सोपा कसा करायचा पहा. 1 2 3 शून्य तशीच ठेवायची आणि 15 दोन्ही 30. आपण पटकन आपल्याला काय होतं हे कळतं. मग 30,000 रुपये व्याज आलं. हे काय आलं, व्याज बरोबर 30,000 रुपये. मुद्दल किती होतं, 1,50,000. मग त्याला परत मिळतील किती, मग आपल्याला ही रास म्हणजेच एकूण मिळणारी परत रक्कम काढायची. मुद्दल अधिक व्याज. मुद्दल होतं 1,50,000 अधिक व्याज 30,000. हे आपण जे काढलं आता ते म्हणजे 1,50,000 आणि 30, 1,80,000 बरोबर 1,80,000 रुपये हे व्याज आलेलं आहे. मग पंकजला खाली सरळ लिहायचं. पंकजला हे मी आता तुम्हाला शेवटीच्या उदाहरणात सांगत आहे, म्हणजे इतकं सिस्टमॅटिक प्रत्येक उदाहरण लिहायचे. मी जसं केलं तसंच नाही, यात तुम्ही स्वतः बदल करू शकता, मॉडिफाय करू शकता. मुदती अंती किंवा मुदतीनंतर 1,80,000 रुपये परत मिळतील. अशा पद्धतीने सराव संच 40 मधली सर्व उदाहरणे आपण सोडवलेली आहेत. तुम्ही हे प्रत्येक उदाहरण पहा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतः तुम्ही आकडे बदलून एखादं उदाहरण तयार करा, त्यांचं व्याज काढा. म्हणजे जेव्हा तुम्ही गणितं सोडवतात आणि हे गणितं सोडवून तुम्हाला एक प्रकारचं परफेक्शन मिळतं आणि त्यानंतर तुम्ही एखादं उदाहरण तयार करता आणि ते सोडवता, तो आनंदही वेगळा असतो आणि त्यानंतर ते गणित तुमचं कधीही विसरत नाही. मी समजून सांगितलेलीच फक्त गणितं करू नका, तुम्ही स्वतः तयार केलेली गणितं करा, स्वतः त्याचे उत्तरं शोधा आणि भरपूर प्रॅक्टिस करा. आपल्याला असे सगळे व्हिडिओ तुम्हाला परत परत मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढे जे घंटीसारखं दिसतं त्याच्यावर बोट ठेवून क्लिक करा. म्हणजे काय होईल की आलेला व्हिडिओसुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळी अलर्ट मिळेल आणि तो पाहता येईल. धन्यवाद.